नमस्कार. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 2024 इंग्रजी नूतन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे. तर हे नवीन वर्ष आपल्या राशीला कसे जाणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कन्या ही राशीचक्रातील 6वी राशी आहे. तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. 2024 हे वर्ष काही प्रमाणात नफा तर काही बाबतीत तोटाही घेऊन येत आहे. तोटा कमी करायचा असेल तर आत्तापासून प्रयत्न सुरू करू शकतात. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. व्यवसायात चढउतार होतील, पण ही परिस्थिती वर्षभर राहील असे नाही. सप्टेंबरनंतर परिस्थिती सुधरेल. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानांनी भरलेले असणार आहेत. कष्टांना घाबरू नका. मेहनत केली तर यश नक्की मिळेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये धोका पत्करणे टाळणे चांगले. गुरुग्रहाच्या कृपेने नवीन वर्षात परदेशातून लाभाची स्थिती आहे. जे लोक परदेशी कंपन्यांशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय, नोकरी आणि कामाच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष कन्या राशीसाठी खूप चांगले असणार. यावर्षी हे लोक नवीन कामाची सुरुवात करू शकतात. नोकरी करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. पदोन्नतीची शक्यता दिसून येत आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अनेक स्पर्धांचा सामना करावा लागेल, पण शेवटी फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. एप्रिलनंतर ह्या राशीचे लोक मालमत्ता खरेदी करू शकतात. कन्या राशीच्या लोकांना 2024 या संपूर्ण वर्षभरात डोकेदुखी, तणाव, मायग्रेनचा सामना करावा लागू शकतो. ज्यांना ही समस्या आधीच होती त्यांचा त्रास वाढू शकतो. एप्रिलपर्यंत आरोग्याची काळजी घ्यावी. मे नंतर तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळू शकते. यावर्षी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. कन्या राशीचे जातक आध्यात्मिक प्रगती साध्य करतील. यावर्षी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. तसेच जर तुम्हाला कोणतीही मोठी गुंतवणूक करायची असेल तर विचारपूर्वक करावी, नाहीतर नुकसान सहन करावे लागू शकते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपण जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.